नी सा गा पानी पानी धा पा पद पद गा नी ध सा नी सा गा पानी पानी धा पा पद पद गा नी ध सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून ठेवू व्यक्तिविशेष नमस्कार. रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, व्यक्तिविशेष या सत्रामध्ये आपण सामाजिक, कला, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, साहित्य याचबरोबर भारतीय स्वातंत्र्य लढ्यात ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्यात ज्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली आहे अशा सगळ्याच क्षेत्रातील व्यक्तींविषयीची माहिती आपण व्यक्तिविशेष या सत्रात करून घेत असतो. या व्यक्तींचं जीवन कार्य आपण सविस्तर जाणून घेत असतो. यामागचं कारण इतकंच की त्यांचा हा जीवन प्रवास ऐकून आपल्याला त्यांचा आदर्श घेता येऊ शकतो आणि याचबरोबर जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा त्यांचा जीवन प्रवास व त्यावर आधारित प्रश्न बऱ्याच वेळी परीक्षेत विचारले जातात. चला तर मग आज आपण थोर साहित्यिक, लेखक भालचंद्र नेमाडे यांच्याविषयीची माहिती घेणार आहोत. 27 मे हा त्यांचा जन्मदिन. त्याच निमित्ताने आपण त्यांच्या जीवन प्रवासाविषयीची माहिती घेऊया. मराठी साहित्यातील ज्येष्ठ कादंबरीकार, समीक्षक, कवी, अध्यापक, लघु नियतकालिक चळवळीतील एक अग्रणी कार्यकर्ते, देशी विदेशी साहित्याचे पुरस्कर्ते, भारतीय साहित्यात सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या ज्ञानपीठ पुरस्काराचे मानकरी म्हणजेच भालचंद्र नेमाडे. त्यांचा जन्म 27 मे 1938 रोजी जळगाव जिल्ह्यातील सांगवी या गावी झाला. 1955 मध्ये जळगाव जिल्ह्यातील भालोडच्या न्यू इंग्लिश स्कूलमधून प्रथम श्रेणीत शालांत परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून भाषा विज्ञान या विषयात MA केल्यानंतर 1964 मध्ये मुंबई विद्यापीठातून MA इंग्रजी केले. 1981 मध्ये औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठातून त्यांनी PhD केले. अहमदनगर, धुळे, औरंगाबाद, गोवा, लंडन, मुंबई अशा विविध ठिकाणी 1964 ते 1998 पर्यंत ते अध्यापक होते. प्रपाठक, विभाग प्रमुख म्हणून देखील ते कार्यरत होते. 1991 ते 1998 मध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या गुरुदेव टागोर तौलनिक साहित्य अध्यासनमध्ये अध्यापन केले. इंग्रजी भाषा आणि साहित्य, वाङ्मय प्रकार, भाषा विज्ञान, भारतीय साहित्य, तौलनिक साहित्य, मराठी भाषा आणि साहित्य इत्यादी त्यांचे अध्यापनाचे आणि संशोधनाचे विषय आहेत. राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवरील साहित्यिक आणि सांस्कृतिक मंडळावर सल्लागार सदस्य म्हणूनही ते कार्यरत आहेत. त्यांची इंग्रजी आणि मराठी ग्रंथसंपदा विपुल आहे. नेमाडे यांच्या वाङ्मयीन कारकिर्दीची सुरुवात फेब्रुवारी 1956 पासून झाली. निळे मनोरे ही त्यांची पहिली कविता फर्ग्युसन महाविद्यालयाच्या नियतकालिकात प्रथम प्रकाशित झाली. त्यानंतर विविध नियतकालिकांमधून त्यांच्या कविता प्रसिद्ध होत गेल्या. 1970 मध्ये मेलेडी हा त्यांचा पहिला कविता संग्रह प्रकाशित झाला. त्यानंतर 1991 मध्ये देखणी हा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला. पण त्यांना ओळख मिळाली ती 1963 मध्ये प्रकाशित झालेल्या त्यांच्या कोसला या कादंबरीमुळेच आणि नंतरच्या त्यांच्या समीक्षा लेखनामुळे.
नेमाडे यांच्या साहित्य संपदेबद्दल सांगायचं झाल्यास 1970मध्ये मेलडी, 1991मध्ये देखणी हे कविता संग्रह, तर 1963मध्ये कोसला, 1975मध्ये बिढार, 1979मध्ये झूल, 2010मध्ये हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ ह्या कादंबऱ्या, तर 1987मध्ये साहित्याची भाषा, 1990मध्ये टीका स्वयंवर, 1994मध्ये तुकाराम, साहित्य, संस्कृती आणि जागतिकीकरण 2001, याचबरोबर 1990मध्ये द इन्फ्लुएन्स ऑफ इंग्लिश ऑन मराठी, अ सोशिओ लिंग्विस्टिक अँड स्टायलिस्टिक स्टडी, नेटिव्हिझम मराठी इंग्रजी समीक्षात्मक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या या साहित्याचे इंग्रजी, हिंदी, तेलुगू, तमिळ, कन्नड, मल्याळम, गुजराती, पंजाबी, उर्दू, उडियामध्ये देखील अनुवाद झाले असून विशेष म्हणजे त्यांच्या झूल आणि हिंदू कादंबरीचे ब्रेल या अंधांसाठीच्या लिपीतही रूपांतर झाले आहे. नेमाडे यांच्या लेखनातील टोकदारपणा, तिरकसपणा, परंपरेची मोडतोड करणारी परखड शैली, चिकित्सक दृष्टी, देशीवादाचा प्रखर पुरस्कार आणि त्यांनी मांडलेला मूल्यविचार या साऱ्याचा प्रत्यय त्यांच्या लेखनात येतो. मेलडी या पहिल्या काव्यसंग्रहात एकूण 17 कविता आहेत, पण नंतर 20 वर्षांनी प्रकाशित झालेल्या 1991 साली देखणी या काव्यसंग्रहात मेलडीतील 17 कविता आणि नंतर लिहिलेल्या 20 कविता अशा मिळून एकूण 37 कविता आहेत. तेव्हा देखणीचे उपशीर्षक मेलडी आणि नंतरच्या कविता असे आहे. नेमाडे यांच्या कवितेला कोणत्याही एका काव्य परंपरेत समाविष्ट करणे अवघड आहे. त्यांच्या कवितेत विशाल मानववादाचा, उत्कट करुणेचा आविष्कार दिसतो. तसेच त्यांचा अनेक कविता निवेदक, मीचे आत्मचरित्र सांगणारे आहेत. फर्ग्युसन कॉलेजात पुन्हा ही कविता जर सरळपणे आठवणींचा बंध असलेली नॉस्टॅल्जिक स्वरूपाची आहे. त्यांची कविता प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे स्वतःच्या आयुष्याबद्दल बोलत राहते. चांगल्या माणसाचे मनोहर तसेच कारुण्यपूर्ण चित्रणही त्यांच्या कवितेत दिसते. नेमाडे यांच्या कवितांमध्ये संगीत, लोकसंगीत, चित्रपट संगीत यांचे संदर्भही विखुरलेले दिसतात. अनेक कवितांमध्ये लोकगीतांच्या लयी आविष्कृत झालेल्या आहेत. उदाहरणार्थ, भगनाची वही हे खानदेशातील लोकगीत आहे, तर सेरनाद आडवाटेक, आकाशी रुसला गो चंद्र ही कोकणी लोकगीते आहेत. अशा प्रकारे भाषेशी विषयांची विविधता त्यांच्या काव्यात दिसून येते. कोसलापासून हिंदूंपर्यंत आपल्या प्रत्येक साहित्य कृतीने आणि लेखकाच्या नैतिकतेपासून देशीवादाच्या आग्रहापर्यंत प्रत्येक उक्तीने मराठी साहित्य विश्वात वादाचे मोहळ उठविणारे भालचंद्र नेमाडे हे प्रखर भाषिक, आत्मभान असलेले लेखक आहेत. 1963मध्ये प्रकाशित झालेल्या कोसला या पहिल्याच कादंबरीने मराठी कादंबरी लेखनाची परिमाणेच बदलून टाकली. या कादंबरीतून महाविद्यालयीन तरुणायाचे नायक पांडुरंग सांगवीकरचे भावविश्व समर्थपणे रेखाटले आहेत. पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयात गावाकडून शिक्षणासाठी आल्यावर ही 4 वर्ष जे आयुष्य मी जगलो ते जसंच्या तसं कोसलामध्ये आलं आहे. कोसलातले दिवस हे जवळपास माझेच त्यावेळचे दिवस आहेत. कोसला प्रथम पुरुषी निवेदनात लिहिली आहे. त्याचा नायक पांडुरंग सांगवीकरच ती गोष्ट सांगायला सुरुवात करतो अशी आहे. म्हटलं तर ही स्वतःची कहाणी आणि म्हटलं तर त्या पिढीतील लोकांची कहाणी आहे. कॉलेजचं शिक्षण घेणारा पांडुरंग चित्रित करताना नेमाडे यांनी आपल्या शैक्षणिक पद्धतीतला पोकळपणा चित्रित केला असे नव्हे, तर जीवनाच्या इतर अंगातही असलेला सच्चेपणाचा अभाव त्यांनी दाखवला आहे. नेमाडेंनी कोसलाची निर्मिती केली ती वयाच्या 24-25व्या वर्षी. कादंबरीचा रूढ पारंपरिक साचा टाळून देशीय, महानुभाव, संत, शाहिरी, चिपळूणकरी, फुले अशा नव्या जुन्या शैलीचा आकर्षक वापर त्यांनी कोसलामध्ये केला आहे. निवेदनासाठी विविध तंत्र वापरली असून भाषाही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या तोंडची वाटावी अशी अनौपचारिक स्वरूपाची उपयोगात आणली आहे. कोसला कादंबरी अत्यंत लोकप्रिय झाली आहे.
अनेक आवृत्त्या निघाल्याच आणि इतर अनेक भारतीय भाषांत देखील या कादंबरीचे अनुवादही प्रसिद्ध झाले. कोसलानंतर 1975 मध्ये बिढार ही कादंबरी प्रकाशित झाली. त्यानंतर जरीला, हूल, झूल या कादंबऱ्या प्रकाशित झाल्या. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील अनुभवाचा भाग या कादंबऱ्यात आला आहे. महाराष्ट्राच्या या भागातील जीवनाचे त्यातील भाषांविशेषांसकट चित्रण आहे. आपल्या शैक्षणिक तसंच सामाजिक जीवनाचे अंतर्भेदी चित्रण करून वाचकांना अंतर्मुख करायला लावले. त्यांच्या मते कादंबरीने वाचकांना अस्वस्थ केले पाहिजे. शिवाय त्या कृतीने समाजाची इंचभर का होईना प्रगती झाली पाहिजे. या भूमिकेतूनच नेमाडे यांनी आपले कादंबरी लेखन केले आहे. एकूणच महाविद्यालयीन तरुणांचे भावविश्व, प्रेमाकर्षण, तरुणपण, बेकारी, सर्वत्र आढळणारा मूल्यऱ्हास, नोकरीतील, शिक्षण क्षेत्रातील कमालीची बकाली, समाजातील आणि नात्यातील गुंतागुंत या साऱ्या वास्तवाला तोंड देणारा झूल कादंबरीतील चांगदेव पाटील, चांगदेवचा सहप्रवासी नामदेव भोळे, कोसलाचा नायक पांडुरंग सांगवीकर हे सारे आपल्यातलेच वाटत असल्याने, आपल्याच आयुष्याचे प्रतिबिंब असल्याने त्यांच्या कोसला, बिढार, जरीला ते हिंदू पर्यंतच्या साऱ्या कादंबऱ्या लोकप्रिय झाल्या. हिंदू ही 603 पानांची दीर्घ कादंबरी आहे. नेमाडे यांनी हिंदू संस्कृतीचे केवळ भारत देशाच्या संदर्भातच नव्हे तर संपूर्ण भारतीय उपखंडाच्या नकाशावर आपल्या देशी अस्तित्वानिशी मांडलेले आख्यान केवळ अपूर्व आहे. आज उग्र होऊ पाहणाऱ्या हिंदुत्वाच्या विचारधारेला आव्हान देणारा आणि हिंदू या संकल्पनेचाच मुळापासून विचार करायला लावणारा हा व्यापक पट आहे. नेमाडे ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त चौथे मराठी साहित्यिक आहे. त्यांना 2014 साली ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला आहे. नेमाडे जसे समर्थ कादंबरीकार आहेत तसेच ते समर्थ परखड समीक्षकही आहेत. तुकाराम या साहित्य अकादमीसाठी लिहिलेल्या पुस्तकात नेमाडे यांनी आधुनिकतेची परंपरेशी सांगड घातलेली आहे. तुकारामांनी ऐहिक, पारलौकिक सीमारेषा पुसून कालातीत जीवन व्यतीत केले. हे तुकारामाच्या कार्यकर्तृत्वाचे थोरपण त्यांनी उलगडून दाखवले आहे. या व्यतिरिक्त त्यांचे अनेक शोधनिबंध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय नियतकालिकातून प्रसिद्ध झाले आहेत. नेमाडे हे मातृभाषा मराठीचा देशीयतावादी पुरस्कार करणारे लेखक असल्याने त्यांनी आपली पहिली कादंबरी कोसला ते टीका स्वयंवरमधील जवळजवळ सर्वच समीक्षा लेखनातून देशीवादाचा पुरस्कार सतत केला आहे. नेमाडेंना त्यांच्या साहित्य सेवेच्या सन्मानार्थ त्यांना 1976 साली बिढार या कादंबरीसाठी ना आपटे पुरस्कार देण्यात आला. तर 1987 साली कुरुंदकर पुरस्कार, 1991 साली साहित्य अकादमी पुरस्कार, याचबरोबर कुसुमाग्रज पुरस्कार, बहिणाबाई पुरस्कार हे त्यांना 1991 साली देण्यात आले. 2001 साली त्यांना महाराष्ट्र फाउंडेशनचा जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला. याचबरोबर 2003 साली लाभ सेटवार फाउंडेशन पुरस्कार, 2011 साली पद्मश्री पुरस्कार, 2013 साली जनस्थान पुरस्कार आणि साहित्यातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना 2014 साली देण्यात आला. तर मित्रांनो, 27 मे हा त्यांचा जन्मदिवस होता. त्याच निमित्ताने आज मी तुम्हाला भालचंद्र नेमाडे यांच्या जीवन कार्याविषयीची माहिती दिली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 म्हणजेच 8698869880. चला तर मग मित्रांनो, मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात एका नवीन व्यक्तीची माहिती घेण्यासाठी. तोपर्यंत घरी राहा, सुरक्षित राहा, स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबियांची काळजी घ्या. आणि हो, ऐकायला विसरू नका रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.